जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या लेक्चरला आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर चालू केला होता. आता युनिट्स विषयी आपण बरीच माहिती बघितलेली आहे. आता पुढचा पॉइंट त्यातला आहे डायमेन्शन्स. आता डायमेन्शन्स म्हणजे काय, तर डायमेन्शन्स समजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काही बेसिक गोष्टी माहित पाहिजे. आपल्याला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज माहित आहेत, कारण डायमेन्शन्स डिनोट करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या काही सिंबल वापरायचे, की फक्त डायमेन्शन साठीच आता सांगतोय ते वापरायचं आहे, की लेंथ साठी आपण कायम L वापरायचं, कॅपिटल L. मास साठी कायम कॅपिटल M, टाइम साठी कायम कॅपिटल T वापरायचं. या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्यांच्यासाठी काही सिंबल वापरायचे. युनिटचं सांगत नाही मी, त्यांच्यासाठी काही सिंबल वापरायचे. त्या सिंबलचा वापर करून परत आपण त्यातून युनिट मिळवणार आहोतच. पण डायमेन्शन्स काढण्यासाठी लेंथ साठी कायम L वापरायचं, मास साठी कॅपिटल M, टाइम साठी कॅपिटल T, परत टेम्परेचर साठी आपण K वापरायचं. काय वापरायचं? K. नंतर करंट साठी आपण I वापरायचं आहे. नंतर ल्युमिनस इंटेन्सिटी यासाठी आपण C वापरायचं आहे. नंतर 1 2 3 4 5 6 आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स यासाठी आपण कायम MOL वापरायचं आहे. हे जे सिंबल्स आहेत फिजिकल क्वांटिटीज साठी वापरायचे आहेत. कशासाठी? डायमेन्शन साठी. ही मी युनिट साठी वापरायला सांगितलेलं नाही, डायमेन्शन साठी. डायमेन्शन नुसारच युनिटची निर्मिती होते, ते आपण पुढे बघणार आहे. तर डायमेन्शन्स म्हणजे काय, तर डायमेन्शन्स याची डेफिनेशन आपण पाठ करायची नाही, ती अंडरस्टँडिंग करून घेऊन त्यातून आपण त्याचा अर्थ समजून घेतला आपल्या मनानं आणि बुद्धीनं, तर त्यातून आपल्याला डायमेन्शनची डेफिनेशन न पाठ करता लिहिता येते, त्याचा अर्थ कळतो. आणि पाठ करायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ डायमेन्शन्सची कुठलीही असलेली डेफिनेशन समजून घेतली तर ध्यानात राहतात. आणि ती दुसरा एक फायदा, की समजून घेतलेली डेफिनेशन पाठ केलेल्या डेफिनेशन पेक्षा विसरण्याची त्याची जी क्षमता असते ती कमी असते. म्हणजे ती विसरत नाही डेफिनेशन. पाठ केलेलं विसरून जाऊ तुम्ही, पण एकदा मनात बिंबलेलं आणि डोक्यात घुसलेलं कधी सुद्धा तुमच्या ध्यानात जाऊ शकत नाही. आणि जरा थोडा ध्यानात जायला लागलं, वाचलं की लगेच ते डोक्यात येतं. आता बघा डायमेन्शन्स म्हणजे काय. उदाहरणार्थ मी तुम्हाला पहिल्यांदा व्हेलॉसिटीची डायमेन्शन काढणार आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे डायमेन्शन काढण्यासाठी. डिस्प्लेसमेंट टाकून आहे. आता डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी दाखवायचं कसं बघा. डायमेन्शन्स ऑफ v इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे कुणाचा संदर्भ येतो याच्यातला, लेंथचा येतो का, मासचा येतो का, टाइमचा येतो. तर डिस्प्लेसमेंटची संबंध, डिस्प्लेसमेंट मीन्स लेंथचा संबंध L. तर रेश टू इथं 1 किती आहे, काहीच नाही म्हणजे किती 1 आहे. आणि टाइमचा संबंध, टाइम कशाला दर्शवायचं, T न, T1. आणि दॅट इज इक्वल टू, आता L1 T वर गेलं -1 आणि M वेगळा आहे का, मासचा काय संबंध आहे का, नाही, त्याचा संबंध नाही. म्हणून आपण आता तात्पुरतं पहिल्यांदा देतोय Mचा संबंध आला का कुठे कॅल्क्युलेशन मध्ये, नाही. आणि नाही संबंध आला म्हणजे रेस टू 0. रेस टू 0 म्हणजे हे आता लिहिताना रेस टू 0 लिहिला आपण. पण आता ही डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी वाचायची कशी, तर M रेस टू 0 असं वाचायचं नाही. 0 इन मास, दॅट इज नॉट डिपेंड ऑन मास.
1 in length and -1 in time. लिहिताना लिहितोय m⁻⁴ m⁻⁴ t⁻⁻⁴ पण लिहिताना लिहिलेलं वाचायचं नाही तसं. वाचताना असं आहे की 0 in mass 1 in length -1 in time. मग velocity डायमेन्शन m0 l1 t-1 म्हणजे 0 in mass 1 in length -1 in time. आता दुसरा एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. ही जी पॉवर आहे ही पॉवर जर 1 असेल तर डायमेन्शन मध्ये नाही लिहिली तरी चालते. म्हणजे हेच आपण असं लिहितो बघा डायमेन्शन m0 l t-1. इथे काय लिहिलेलं नाही. त्याचा अर्थ 1 हा अर्थ समजला जातो. कायच नसेल तर 1 समजायचं आणि ते 1 नाही लिहिलं तरी चालतं. पण -1 द्यायला एक्सपोनंट जो -1 आहे तो द्यायला लागतो. पण 1 एक्सपोनंट लिहायची गरज नाही. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगतो. ज्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे त्याचा एक्सपोनंट आपण लिहिला आहे. एखाद्या फंडामेंटल क्वांटिटीच्या सिम्बॉलचा एक्सपोनंट 0 असेल म्हणजे वेलॉसिटी डिपेंड्स 0 इन मास म्हणजे मासवर अवलंबून नाही. त्यावेळी डायमेन्शनच्या बाबतीत मी सांगायला लागलोय 0 इन मास 1 in length and -1 in time. मग m⁻⁴ जर एक्सपोनंट 0 असेल तर ते सिम्बॉलच नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे हे असं लिहू शकतो lt⁻⁻⁴ म्हणजेच l1 t⁻⁻⁴ म्हणजेच m0 l1 t-1. पण वाचताना कसं वाचायचं 0 in mass 1 in length and -1 in time. किंवा एवढं जरी तुम्ही म्हटला 1 in length and -1 in time तरी पण होईल. बर आता ही झाले व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय 0 in mass 1 in length -1 in time किंवा कसे 1 in length and -1 in time. आता हे जे लिहिलंय मी m0 l1 t-1 m0 नाही लिहिलं चालतं. त्याला म्हणायचं डायमेन्शनल इक्वेशन. त्याला काय म्हणायचं डायमेन्शनल इक्वेशन. आता वेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. इसलिए डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. मग डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी साठी डायमेन्शनल इक्वेशन लिहायचे. आता हे डायमेन्शनल इक्वेशन झालं वेलॉसिटीचं. डायमेन्शन्स वेलॉसिटीचं काय आणि डायमेन्शनल इक्वेशन इज कन्सिडर्ड ॲज अ डायमेन्शन्स. इथून पुढे डायमेन्शनल इक्वेशनलाच आपण डायमेन्शन्स म्हणतो. डायमेन्शन्स काय म्हटलं की डायमेन्शनल इक्वेशन. डायमेन्शन्स काय आहेत विचारलं तर वाचायचं कसं 0 in mass 1 in length and -1 in time. आता इथं महत्त्वाचा कन्सेप्ट असा आहे की हे जे मी सगळं तयार केलं यातून काय मिळालं मला. समजा ही सुद्धा डायमेन्शन अशी लिहू शकतो वेलॉसिटीची m⁻⁴ नाही m एक्सपोनंट पॉवर 0 नाही लिहिलं तरी चालतं. l ची पॉवर 1 नाही लिहिली तरी चालतं. l लिहिलं तरी चालतं. पण l च्या एक्सपोनंटला काय समजायचं 1 समजायचं. पण -1 हे लिहावंच लागतं. आता त्यातून याचे आपल्याला लेंथचं युनिट काय आहे SI युनिट मीटर. टाइमचं काय सेकंड⁻⁻⁴ आणि हेच कसं लिहू शकतो आपण मीटर पर सेकंद. आणि ह्या डायमेन्शनल इक्वेशन मुळे मला काय मिळालं युनिट मिळालं. काय मिळालं युनिट मिळालं. मग डायमेन्शन्सचा वापर करून किंवा डायमेन्शनल इक्वेशनचा वापर करून मी काय मिळवलं युनिट मिळवलं. मग आता इथं आपण दोन डेफिनेशन्स द्यायचे. पहिली डिफाइन डायमेन्शन्स. मग डायमेन्शन्स आपण कुणाच्या काढतो जनरली डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेशन करून काढता येतात. मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स असतात का असतात. लेंथ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला दुसरे एक नाव आहे बेसिक फिजिकल क्वांटिटी. लक्षात ठेवा आता परीक्षेतील विचार द बेसिक फिजिकल क्वांटिटीज. तुम्ही म्हणणार आम्हाला बेसिक झालं नाही फंडामेंटल झालंय तर बेसिक फिजिकल क्वांटिटीज
is known as fundamental physical quantity. मग डायमेन्शन्स काय फक्त डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज असतात का? नाही, त्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला म्हणजे बेसिक फिजिकल क्वांटिटीला पण असतात. उदाहरणार्थ लेंथचे डायमेन्शन L1, मासचे डायमेन्शन L, टाइमचे डायमेन्शन कॅपिटल T, टेम्परेचर डायमेन्शन कॅपिटल K, करंटचे डायमेन्शन कॅपिटल I. मग डायमेन्शनची डेफिनेशन कशी लिहिणार? डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल म्हणजे डेराइव्हड पण आल्या आणि फंडामेंटल पण आल्या. आणि फंडामेंटल ला दुसरं नाव काय? बेसिक फिजिकल क्वांटिटीज. बघा, मग डायमेन्शनची डेफिनेशन लिहिताना काय आहे? ह्या डायमेन्शन्स. हे काय आहे? डायमेन्शनल इक्वेशन. हे काय आहे? डायमेन्शनल इक्वेशन. आणि ह्या काय आहेत? डायमेन्शन्स. वाचतो कसं? 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. 0 इन मास नाही म्हटलं तरी चालतं. तिथं काय झालेलं नाही म्हणजे काय असतं? 1 असतं. 1 इन लेंथ, -1 इन टाइम. 1 घ्यायची सुद्धा गरज नाही, पण -1 द्यायला लागतं. एक्सपोनंट -1 द्यावाच लागतो, परंतु एक्सपोनंट 1 नाही दिला तरी चालतो. नाही दिला तरी 1 समजला जातो. मग आपण डायमेन्शनची डेफिनेशन कशी करतोय बघा. डायमेन्शन्स ही कसली क्वांटिटी आहे? डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. पण मी म्हणणार आहे फिजिकल क्वांटिटी. तुम्ही म्हणणार असं का? तर डायमेन्शन ह्या फिजिकल क्वांटिटीला असतात. कुठली पण फिजिकल क्वांटिटी, ती फंडामेंटल असू दे नाही तर डिराइव्हड असू दे. मग डेफिनेशन जनरल असते, म्हणून काय म्हणणार मी? डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी फिजिकल क्वांटिटीज आहे ना, आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पण फिजिकल क्वांटिटीज आहे. आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला पण डायमेन्शन आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीला पण डायमेन्शन. म्हणून जनरल मध्ये काय म्हणायचं? डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. खोकला यायला लागला, ही धूळ उडते ना खुशी. डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी हे काय आहे? पावर्स. काय द्या? पावर्स. मी समजा असं लिहिलं x⁻⁷. यात 7 काय आहे? पॉवर आहे. त्यात m आणि वर 0 लिहिले एक्सपोनंटला, म्हणजे 0, 1, -1 काय आहे? पॉवर्स आहेत. मग द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पावर्स. टू व्हिच fundamental units must be raised. Fundamental units must be raised. Fundamental unit च्या एक्सपोनेंटला पॉवर लिहिल्या, म्हणजे फंडामेंटल युनिट्स. तुम्ही म्हणता हे काय फंडामेंटल युनिट आहे? याच्यावरून हे काय काढतं? फंडामेंटल युनिट चालू नाही. मीटर फंडामेंटल युनिट आहे. सेकंद फंडामेंटल युनिट आहे. पुन्हा टाइम. म्हणून याची पॉवर वरूनच हे लिहिले ना. म्हणून द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पॉवर्स टू व्हिच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन. आणि कशासाठी हे केलं रे? की याच्यावरून किंवा याच्यावरून म्हणजेच याच्यावरून काय मिळवलं? युनिट ऑफ ए गिवन फिजिकल क्वांटिटी. युनिट ऑफ ए गिवन फिजिकल क्वांटिटी म्हणजे या पॉवर्सचा वापर करून आपण फिजिकल क्वांटिटीचं काय मिळवलं? युनिट मिळवलं. म्हणून डायमेन्शन्सची डेफिनेशन्स परत बघा. द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, ही पण फिजिकल क्वांटिटी, आर दी पावर्स. कुठं पण बघा. टू व्हिच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड in order to obtain. याचा वापर करून मी हे लिहिलं, in order to obtain unit of a given physical quantity. ही झाली डेफिनेशन. पुन्हा dimensions of a physical quantity are the powers to which fundamental units must be raised in order to obtain the unit of a given physical quantity. जे मी बोलतोय, जे काय बोलतोय त्याकडे बरोबर तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. मी बोलतोय त्याचा अर्थ काय? पाठांतर नको आहे फक्त. द डायमेन्शन्स, त्या काय?
डायमेन्शन्स कुणाच्या ऑफ ए फिजिकल क्वांटिटी हे काय आर द पावर्स टू व्हिच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी, दॅट इज डायमेन्शन्स. मग आता डायमेन्शनल इक्वेशन म्हणजे काय? डायमेन्शनल इक्वेशन, डायमेन्शनल इक्वेशन याची डेफिनेशन काय? उदाहरणार्थ आता वेलोसिटीचं डायमेन्शनल इक्वेशन देतो मी. काय लिहिलं बघा, L t raised to -1. मग डायमेन्शनल इक्वेशन म्हणजे काय? an expression which gives the relation between fundamental physical quantity and derived physical quantity. ही derived physical quantity आणि velocity is equal to displacement upon time. टाइम कसलं? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. त्यांच्यामध्ये रिलेशन म्हणजे derived physical quantity in terms of fundamental physical quantity च्या भाषेत लिहिले. That is dimensional equation. That is dimensional equation. आता डायमेन्शन्स वेगवेगळ्या काढायचे आपल्याला. कुठल्या कुठल्या डायमेन्शन्स काढायचे बघा. डायमेन्शन्स आपण काढू काय त्या गोष्टींच्या. उदाहरणार्थ तुम्हाला जर परीक्षेत विचारलं की डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी ग्रेडियंट काढा, तर डायमेन्शन काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. डायमेन्शन ऑफ वेलोसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला वेलोसिटी अपॉन डिस्टन्स, वेलोसिटी अपॉन डिस्टन्स. मग वेलोसिटीचा डायमेन्शन काढली आपण. डोळ्यात समोर फोटो आला पाहिजे. L1 T -1. एम लिहायची गरज नाही, नाही चालतं. डिस्टन्स म्हणजे L1. मग काय आलं बघा, वेलोसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला L1 1 वर गेलं, 1 ला 1 कॅन्सल, म्हणजे L काय आलं 0 आलं. आणि T रेस टू काय -1. L0 आणखी नाही लिहिलं तरी चालतं, पण आपल्याला प्रथा म्हणून आपण घेतो L0. वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे वेलोसिटी अपॉन डिस्टन्स. L1 T -1, L1 L0 T -1. मग आता वेलोसिटी ग्रेडियंटचा हा फॉर्म्युला असेल तर जनरल सेन्स नुसार टेम्परेचर ग्रेडियंटचा काय फॉर्म्युला असेल बघा. ग्रेडियंट वेलोसिटी म्हणजे इथे वेलोसिटी आहे, टेम्परेचर इथे टेम्परेचर, ग्रेडियंट इथे डिस्टन्स आहे, इथे पण डिस्टन्स आहे. टेम्परेचर अपॉन डिस्टन्स. मग टेम्परेचर ग्रेडियंटचा डायमेन्शन्स काय होईल? टेम्परेचर कशाने K आणि डिस्टन्स K1 काय झालं L1 म्हणजे काय आलं बघा K1 म्हणजे L बाय करायचं जनरली L बघा L T आणि पुढे काय असेल ते M बाय दिलं तर चालतं, M T पण चालतं. L -1 K1 M काय साईज आहे काय 0 L म्हणजे 0 असं लिहिलं तरी चालतं. तर सिलेक्शनला M0 असलं तुम्हाला नाही चालत, चालतं या 0 जर असलं इथं लिहिलेलं तर ती नाही लिहिलं जातं. L -1 K1. आता दुसरं आपण डायमेन्शन्स, अनेक डायमेन्शन्स काढणार आहोत आपण. बघा करंटचा फॉर्म्युला काय बघा I Q/T आणि Q म्हणजे काय IT. चार्ज करंट × टाइम. मग डायमेन्शन ऑफ चार्ज, डायमेन्शन ऑफ I × डायमेन्शन ऑफ T. डायमेन्शन ऑफ करंट कशात दर्शवतात I नेच आणि टाइम T⁻1 म्हणजे काय डायमेन्शन आहे I1 T1 आणि L काय L0 M0 I1 T1 ही कोणाची चार्जची डायमेन्शन. मग आता अनेक डायमेन्शन आपण काढू शकतो. वेलोसिटीची काढली, वेलोसिटी ग्रेडियंटची काढली, टेम्परेचर ग्रेडियंटची काढली, चार्जची काढली, ऍक्सेलरेशनची डायमेन्शन काढू शकतो. ऍक्सेलरेशन का फॉर्म्युला काय वेलोसिटी अपॉन टाइम, वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी डायमेन्शन फिटच डोक्यात पाहिजे. L1 T⁻1 आत्ताच झाली. आता मगाशी आपण डायमेन्शन्स काढले तर बघा पुन्हा डायमेन्शन काढून दाखवलं तुम्हाला मगाशी मी वेलोसिटी ग्रेडियंटची काय दिलेलं होतं L1 T⁻1 आणि
खाली डिस्टन्स L1 आणि L म्हणजे ती डायमेन्शन डोक्यात घ्या. काय होतं 0 m0 t⁻⁻1. इथं -1 आहे बघा, लक्षात ठेवा. इथं +1 चालणार नाही. इथं काय पाहिजे, इथं -1च पाहिजे. हे कोणासाठी व्हेलॉसिटी ग्रेडियंटची झाली लागायची डायमेन्शन. आता व्हेलॉसिटी L1 t⁻⁻1 टाइम t⁻1 या रेस टू 1 म्हणतो मी, पण वाचताना आपण 1 इन लेंथ m कायच नाही म्हणजे 0 t⁻⁻1 वर गेले -1 -2 डायमेन्शन काय L1 m0 t⁻2 कोणाची ऍक्सेलरेशन. मग आपण फोर्स डायमेन्शन काढू शकतो. फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. मासचं m1 ऍक्सेलरेशन डायमेन्शन आताच काढल्या L1 m0 t⁻2 आणि मग काय आलं तर L1 m1 t⁻2 कोणाची डायमेन्शन आहे फोर्स. आणि ह्याच्यावरनं आपण त्याचा फॉर्म्युला लिहू शकतो. फॉर्म्युलावरनं डायमेन्शन लिहू शकतो आणि डायमेन्शनवरनं युनिट लिहू शकतो. युनिट कसं काय आपण लेंथचं युनिट मीटर, मासचं किलोग्रॅम आणि टाइमचं सेकंड (-2). म्हणजेच किलोग्रॅम मीटर मीटर किलोग्रॅम सेकंद (-2) ला आपण काय स्पेशल नाव दिलेलं आहे न्यूटन. परत प्रेशरची डायमेन्शन काढू शकतो. प्रेशरची डायमेन्शन कशी काढू शकतो. प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. फोर्सची डायमेन्शन आत्ताच तयार आहे L1. परत हळूहळू थोड्या समोरच येणार ऑटोमॅटिक, पाठ करायची गरज नाही. L1 m1 t⁻2 अपॉन एरिया L⁻2. पाठांतर करायची गरज नाही, डोळ्यासमोर चित्र फोटो आला पाहिजे. मग काय आलं हे वर गेल्यानंतर एरिया डायमेन्शन L2 खाली. एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेड. लेंथ पण L, ब्रेड पण L. L2 L 1 - 2 - 1 m1 t⁻2 काय -2. म्हणजे प्रेशरचे डायमेन्शन काय -1 इन लेंथ, 1 इन मास, -1 इन -2 इन टाइम. अशा अनेक डायमेन्शन्स आपण काढू शकतो. आणि या पद्धतीने आपण या डायमेन्शन्सचा आज तुम्ही अभ्यास पूर्ण करा. त्याच्या नोट्स मी तुम्हाला आज पाठवतो. आणि मग आपण या डायमेन्शन्सची वेगवेगळी ऍप्लिकेशन्स आहेत ती बघणार आहोत. आणि मग आता डायमेन्शन्सची महत्त्वाचं परीक्षेला येतं डायमेन्शनची डेफिनेशन काय आहे. आता उदाहरणार्थ डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी. ही कसली क्वांटिटी आहे, फिजिकल आहे. तुम्ही म्हणा डिराइव्ड आहे. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी फिजिकल क्वांटिटीच असते ना. द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी are the powers to which fundamental units must be raised in order to obtain the unit. म्हणजे याच्यानुसार आपण परत युनिट ऑब्टेन करू शकतो. युनिट काय लेंथचं m⁻⁻1 मास kg/1 टाइम सेकंड/-1. मग हेच कसं लिहू शकतो आपण m⁻1 kg/1 s⁻². आता याचाच अर्थ आपण थोडक्यात लिहितो आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कारण न्यूटन म्हणजे काय बघा kg/1 s⁻² आणि मीटर/1. म्हणजे आता न्यूटन. आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपलं आलेलं आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन पूर्ण करूनच आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर काढू शकतो ना. आता हे कसं काय आपलं तर यानुसार आलेलं आहे L1 m1 t⁻². म्हणजे डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पावर्स. याचा अर्थ काय माहिती आहे का या न्यूटन पर. कारण न्यूटन म्हणजे कुणाचा अर्थ एवढ्याचा अर्थ काय न्यूटन आणि याचा काय मीटर स्क्वेअर. द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पावर्स to which fundamental units must be raised in order to obtain unit of given physical quantity. That is called dimensions. Very simple. एकदम सोपं आहे. तुम्ही फक्त रोज अभ्यास करा आणि नोट्स पाठवतो त्या लिहून काढा. एनी डाउट्स कॉल मी. ओके, थँक्यू. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्र. पाठीमागच्या लेक्चरला आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर चालू केला होता.
आता युनिट्स विषयी आपण बरीच माहिती बघितलेली आहे. आता पुढचा पॉइंट त्यातला आहे डायमेन्शन्स. आता डायमेन्शन्स म्हणजे काय, तर डायमेन्शन्स समजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काही बेसिक गोष्टी माहित पाहिजे. आपल्याला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज माहित आहेत, कारण डायमेन्शन्स डिनोट करण्यासाठी आपणाला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या काही सिंबल वापरायचे, की फक्त डायमेन्शन साठीच आता सांगतोय ते वापरायचं आहे, की लेंथ साठी आपण कायम L वापरायचं, कॅपिटल L. मास साठी कायम कॅपिटल M. टाइम साठी कायम कॅपिटल T वापरायचं. या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्यांच्यासाठी काही सिंबल वापरायचे. युनिटचं सांगत नाही मी, त्यांच्यासाठी काही सिंबल वापरायचे. त्या सिंबलचा वापर करून परत आपण त्यातून युनिट मिळवणार आहोतच. पण डायमेन्शन्स काढण्यासाठी लेंथ साठी कायम L वापरायचं, मास साठी कॅपिटल M, टाइम साठी कॅपिटल T, परत टेम्परेचर साठी आपण K वापरायचं. काय वापरायचं? K. नंतर करंट साठी आपण I वापरायचं आहे. नंतर ल्युमिनस इंटेन्सिटी यासाठी आपण C वापरायचं आहे. नंतर 1 2 3 4 5 6 आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स यासाठी आपण कायम MOL वापरायचं आहे. हे जे सिंबल्स आहेत फिजिकल क्वांटिटीज साठी वापरायचे आहेत. कशासाठी? डायमेन्शन साठी. ही मी युनिट साठी वापरायला सांगितलेलं नाही, डायमेन्शन साठी. डायमेन्शन नुसारच युनिटची निर्मिती होते, ते आपण पुढे बघणार आहे. तर डायमेन्शन्स म्हणजे काय, तर डायमेन्शन्स याची डेफिनेशन आपण पाठ करायची नाही, ती अंडरस्टँडिंग करून घेऊन त्यातून आपण त्याचा अर्थ समजून घेतला आपल्या मनानं आणि बुद्धीनं, तर त्यातून आपल्याला डायमेन्शनची डेफिनेशन न पाठ करता लिहिता येते, त्याचा अर्थ कळतो. आणि पाठ करायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ डायमेन्शनची कुठलीही असलेली डेफिनेशन समजून घेतली तर ध्यानात राहतात. आणि ती दुसरा एक फायदा, ती समजून घेतलेली डेफिनेशन पाठ केलेल्या डेफिनेशन पेक्षा विसरण्याची त्याची जी क्षमता असते ती कमी असते. म्हणजे ती विसरत नाही डेफिनेशन. पाठ केलेलं विसरून जाल तुम्ही, पण एकदा मनात बिंबलेलं आणि डोक्यात घुसलेलं कधी सुद्धा तुमच्या देहात जाऊ शकत नाही. आणि जरा थोडा देहात जायला लागलं, वाचलं की लगेच ते डोक्यात येतं. आता बघा डायमेन्शन्स म्हणजे काय. उदाहरणार्थ मी तुम्हाला पहिल्यांदा व्हेलॉसिटीची डायमेन्शन काढणार आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे डायमेन्शन काढण्यासाठी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी दाखवायचं कसं बघा. डायमेन्शन्स ऑफ फील्ड इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे कुणाचा संदर्भ येतो याच्यातला, लेंथचा येतो का, मासचा येतो का, टाइमचा येतो. तर डिस्प्लेसमेंटची संबंध, डिस्प्लेसमेंट मीन्स लेंथचा संबंध L. तर रेश टू इथं 1 किती आहे, काहीच नाही म्हणजे किती 1 आहे. आणि टाइमचा संबंध, टाइम कशा दर्शवायचं, T न, T1 आणि दॅट इज इक्वल टू. आता L1 T वर गेलं -1 आणि M ह्याच्यात आहे का, मासचा काय संबंध आहे का, नाही, त्याचा संबंध नाही. म्हणून आपण आता तात्पुरतं परिणाम देतोय M 0. Mचा संबंध आला का कुठे कॅल्क्युलेशन मध्ये, नाही. आणि नाही संबंध आला म्हणजे रेस टू 0. रेस टू 0 म्हणजे हे आता लिहिताना रेस टू 0 लिहिलं आपण. पण आता ही डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी वाचायची कशी, तर M रेस टू 0 असं वाचायचं नाही. 0 in mass, that is not depend on mass. 1 in length and -1 in time. लिहिताना लिहितोय M raised to 0, M raised to 1, T raised to -1.
लिहिताना लिहिलेलं वाचायचं नाही. तसं वाचताना असं आहे की 0 इन मास 1 इन लेंथ -1 इन टाइम. मग वेलोसिटीची डायमेन्शन m0 l1 t -1 म्हणजे 0 इन मास 1 इन लेंथ -1 इन टाइम. आता दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट सांगतो. ही जी पॉवर आहे ही पॉवर जर 1 असेल तर डायमेन्शन मध्ये नाही लिहिली तरी चालते. म्हणजे हेच आपण असं लिहितो बघा डायमेन्शन m0 lt -1. इथं काहीच लिहिलं नाही. त्याचा अर्थ 1 हा अर्थ समजला जातो. काहीच नसेल तर 1 समजायचं आणि ते 1 नाही लिहिलं तरी चालतं. पण -1 लिहायला एक्सपोनंट जो -1 आहे तो लिहायला लागतो. पण 1 एक्सपोनंट लिहायची गरज नाही. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगतो. ज्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे त्याचा एक्सपोनंट आपण लिहिला आहे. एखाद्या फंडामेंटल क्वांटिटीच्या सिम्बॉलचा एक्सपोनंट 0 असेल म्हणजे वेलोसिटी डिपेंड्स 0 इन मास म्हणजे मासवर अवलंबून नाही. त्यावेळी डायमेन्शनच्या बाबतीत मी सांगायला लागलोय 0 इन मास 1 इन लेंथ आणि -1 इन टाइम. मग m⁻⁴ जर एक्सपोनंट 0 असेल तर ते सिम्बॉलच नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे हे असं लिहू शकतो lt⁻⁻1 म्हणजेच l1t⁻⁻1 म्हणजेच m0 l1t-1. पण वाचताना कसं वाचायचं 0 इन मास 1 इन लेंथ आणि -1 इन टाइम. किंवा एवढं जरी तुम्ही म्हटला 1 इन लेंथ आणि -1 इन टाइम तरी पण बरोबर. बर आता ही झाले व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय 0 इन मास 1 इन लेंथ -1 इन टाइम किंवा कसे 1 इन लेंथ and -1 इन टाइम. आता हे जे लिहिलंय मी m0 l1t-1 m0 नाही लिहिलं चालतं. त्याला म्हणायचं डायमेन्शनल इक्वेशन. त्याला काय म्हणायचं डायमेन्शनल इक्वेशन. आता वेलोसिटी ही कसली क्वांटिटी आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. इसलिए डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. मग डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी साठी डायमेन्शनल इक्वेशन लिहायचे. आता हे डायमेन्शनल इक्वेशन झालं वेलोसिटीचं. डायमेन्शन्स वेलोसिटीचं काय आणि डायमेन्शनल इक्वेशन इज कन्सिडर्ड ॲज अ डायमेन्शन्स. इथून पुढे डायमेन्शनल इक्वेशनलाच आपण डायमेन्शन्स म्हणतो. डायमेन्शन्स काय म्हटले की डायमेन्शनल इक्वेशन डायमेन्शन्स काय आहे ते विचारलं तर वाचायचं कसं 0 इन मास 1 इन लेंथ आणि -1 इन टाइम. आता इथं महत्त्वाचा कन्सेप्ट असा आहे की हे जे मी सगळं तयार केलं यातून काय मिळालं मला. समजा ही सुद्धा डायमेन्शन अशी लिहू शकतो वेलोसिटीची m⁻⁴ नाही m एक्सपोनंट पॉवर 0 नाही लिहिलं तरी चालतं. l ची पॉवर 1 नाही लिहिली तरी चालतं. l लिहिलं तरी चालतं. पण l च्या एक्सपोनंटला काय समजायचं 1 समजायचं. पण -1 हे लिहावंच लागतं. आता त्यातून याचे आपल्याला लेंथचं युनिट काय आहे SI युनिट मीटर. टाइमचं काय सेकंड⁻⁻1 आणि हेच कसं लिहू शकतो आपण मीटर पर सेकंद. आणि ह्या डायमेन्शनल इक्वेशन मुळे मला काय मिळालं युनिट मिळालं. काय मिळालं युनिट मिळालं. मग डायमेन्शन्सचा वापर करून किंवा डायमेन्शनल इक्वेशनचा वापर करून मी काय मिळवलं युनिट मिळवलं. मग आता इथं आपण दोन डेफिनेशन्स घ्यायचे. पहिली डिफाइन डायमेन्शन्स. मग डायमेन्शन्स आपण कुणाच्या काढायला जनरली डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेशन करून काढता येतात. मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स असतात का असतात. लेंथ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला दुसरं एक नाव आहे बेसिक फिजिकल क्वांटिटी. लक्षात ठेवा आता परीक्षेत विचार द बेसिक फिजिकल क्वांटिटीज. तुम्ही म्हणणार आम्हाला बेसिक झालं नाही फंडामेंटल झालंय तर बेसिक फिजिकल क्वांटिटीज इज नोन ॲज फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. मग डायमेन्शन्स काय फक्त डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज असतात का नाही. त्या
तिथं लेंथची डायमेन्शन L1, मासची डायमेन्शन L, टाइमची डायमेन्शन कॅपिटल T, टेम्परेचर डायमेन्शन कॅपिटल K, करंटची डायमेन्शन कॅपिटल I. मग डायमेन्शनची डेफिनेशन कशी लिहिणार? डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल म्हणजे डेराइव्ड पण आल्या आणि फंडामेंटल पण आल्या. आणि फंडामेंटल ला दुसरं नाव काय? बेसिक फिजिकल क्वांटिटीज. बघा मग डायमेन्शनची डेफिनेशन देताना काय आहे? ह्या डायमेन्शन्स. हे काय आहे? डायमेन्शनल इक्वेशन. हे काय आहे? डायमेन्शनल इक्वेशन. आणि ह्या काय आहेत? डायमेन्शन्स. वाचतो कसं? 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. 0 इन मास काय म्हटलं तरी चालतं. इथं काय झालेलं नाही म्हणजे काय असतं? 1 असतं. 1 इन लेंथ, -1 इन टाइम. 1 घ्यायची गरज नाही, पण -1 द्यायला लागतं. एक्सपोनंट -1 द्यावाच लागतो, परंतु एक्सपोनंट 1 नाही दिला तरी चालतो. नाही दिला तरी 1 समजला जातो. मग आपण डायमेन्शनची डेफिनेशन कशी करतोय बघा. डायमेन्शन्स ही कसली क्वांटिटी आहे? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. पण मी म्हणणार आहे फिजिकल क्वांटिटी. तुम्ही म्हणणार असं का? तर डायमेन्शन ह्या फिजिकल क्वांटिटीला असतात. कुठली पण फिजिकल क्वांटिटी, ती फंडामेंटल असू दे नाही तर डिराइव्ड असू दे. मग डेफिनेशन जनरल असते. म्हणून काय म्हणणार मी? डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी फिजिकल क्वांटिटीज आहे ना, आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पण फिजिकल क्वांटिटीज आहे. आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला पण डायमेन्शन, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीला पण डायमेन्शन. म्हणून जनरल मध्ये काय म्हणायचं? डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. खोकला यायला लागला, धूळ उडते ना खुश. डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी हे काय आहे? पावर्स. काय आहे त्या? पावर्स. मी समजा असं लिहिलं x⁻⁷. यात 7 काय आहे? पॉवर आहे. त्यात m आणि वर 0 लिहिले एक्सपोनंटला, म्हणजे 0 1 -1 काय आहे? पॉवर्स आहेत. मग द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पावर्स. आर दी पावर्स टू व्हिच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. फंडामेंटल युनिटच्या एक्सपोनेंटला पॉवर लिहिली आहे. म्हणजे फंडामेंटल युनिट्स. तुम्ही म्हणता हे काय फंडामेंटल युनिट आहे? याच्यावरून हे काय काढलं? फंडामेंटल युनिट आलं नाही. मीटर फंडामेंटल युनिट आहे. सेकंद फंडामेंटल युनिट आहे. पुन्हा टाइम्स. म्हणून याची पॉवर वरूनच हे लिहिले ना. म्हणून द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पॉवर्स टू व्हिच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन. आणि कशासाठी हे केलं रे? की याच्यावरून किंवा याच्यावरून म्हणजे याच्यावरून काय मिळवलं? युनिट ऑफ ए गिवन फिजिकल क्वांटिटी. युनिट ऑफ ए गिवन फिजिकल क्वांटिटी म्हणजे ह्या पॉवर्सचा वापर करून आपण फिजिकल क्वांटिटीचं काय मिळवलं? युनिट मिळवलं. म्हणून डायमेन्शन्सची डेफिनेशन्स परत बघा. द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, ही पण फिजिकल क्वांटिटी, आर दी पावर्स. आर दी पावर्स. आर दी पावर्स कुठं पण बघा. टू व्हिच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन. याचा वापर करून मी हे लिहिलं. इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ ए गिवन फिजिकल क्वांटिटी. ही झाली डेफिनेशन. पुन्हा डायमेन्शन्स. डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पावर्स टू व्हिच फंडामेंटल युनिट्स must be raised in order to obtain the unit of a given physical quantity. जे मी बोलतोय, जे काय बोलतोय त्याकडे बरोबर तुमच्या डोक्यात डोळ्यासमोर आलं पाहिजे. मी बोलतोय त्याचा अर्थ काय? पाठांतर नको आहे फक्त. द डायमेन्शन्स. त्या काय? डायमेन्शन्स कुणाच्या? ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. हे काय? आर दी पावर्स to which fundamental units must be raised
in order to obtain the unit of a given physical quantity. That is dimensions. मग आता डायमेन्शनल इक्वेशन म्हणजे काय? डायमेन्शनल इक्वेशन, डायमेन्शनल इक्वेशन याचे डेफिनेशन काय? उदाहरणार्थ आता वेलोसिटीचं डायमेन्शनल इक्वेशन देतो मी. काय लिहिलं बघा, L t raised to -1. मग डायमेन्शनल इक्वेशन म्हणजे काय? an expression which gives the relation between fundamental physical quantity and derived physical quantity. ही derived physical quantity आणि velocity is equal to displacement upon time. टाइम कसलं? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. त्यांच्यामध्ये रिलेशन म्हणजे derived physical quantity in terms of fundamental physical quantity च्या भाषेत लिहिले. That is dimensional equation. That is dimensional equation. आता डायमेन्शन्स वेगवेगळ्या काढायचे आपल्याला. कुठल्या डायमेन्शन्स काढायचे बघा. डायमेन्शन्स आपण काढू काय गोष्टींच्या. उदाहरणार्थ तुम्हाला जर परीक्षेत विचारलं की डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी ग्रेडियंट काढा, तर डायमेन्शन काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. डायमेन्शन ऑफ वेलोसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला वेलोसिटी अपॉन डिस्टन्स. वेलोसिटी अपॉन डिस्टन्स. मग वेलोसिटीचा डायमेन्शन काढली आपण. डोळ्यात समोर फोटो आला पाहिजे. L1 t -1. एम लिहायची गरज नाही, नाही चालतं. डिस्टन्स म्हणजे L1. मग काय आलं बघा, वेलोसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला L1 1 वर गेलं, 1 ला 1 कॅन्सल, म्हणजे L काय आलं 0 आणि t रेज टू काय -1. L0 आणखी नाही लिहिलं तरी चालतं, पण आपल्याला प्रथा म्हणून आपण घेतो L0. वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे वेलोसिटी अपॉन डिस्टन्स. L1 t -1, L1 L0 t -1. मग आता वेलोसिटी ग्रेडियंटचा हा फॉर्म्युला असेल तर जनरल सेन्स नुसार टेम्परेचर ग्रेडियंटचा काय फॉर्म्युला असेल बघा. ग्रेडियंट वेलोसिटी म्हणजे इथे वेलोसिटी आहे, टेम्परेचर इथे टेम्परेचर, ग्रेडियंट इथे डिस्टन्स आहे, इथे पण डिस्टन्स आहे. टेम्परेचर अपॉन डिस्टन्स. मग टेम्परेचर ग्रेडियंटचा डायमेन्शन्स काय होईल? टेम्परेचर कशाने k आणि डिस्टन्स k1 काय झालं L1. काय आलं बघा k1 L बाय करायचं जनरली L बघा L t आणि पुढे काय असेल ते m बाय दिलं तर चालतं, m and t पण चालतं. L -1 k1 m काय साईन आहे काय 0 L म्हणजे m 0 असं लिहिलं तरी चालतं. तर सिलेक्शनला m 0 असलं तुम्हाला नाही चालत, चालतं या 0 जर असलं इथं लिहिलेलं तर ती नाही लिहिलं जातं. L -1 k. आता दुसरं आपण डायमेन्शन्स, अनेक डायमेन्शन्स काढणार आहोत आपण. बघा करंटचा फॉर्म्युला काय बघा, I q/t आणि q म्हणजे काय it. चार्ज करंट × टाइम. मग डायमेन्शन ऑफ चार्ज, डायमेन्शन ऑफ I × डायमेन्शन ऑफ t. डायमेन्शन ऑफ करंट कशा दर्शवतो I नेच आणि टाइम t⁻1 म्हणजे काय डायमेन्शन आहे I1 t1 आणि L काय L0 m0 I1 t1 ही कुणाची चार्जची डायमेन्शन. मग आता अनेक डायमेन्शन आपण काढू शकतो. वेलोसिटीची काढली, वेलोसिटी ग्रेडियंटची काढली, टेम्परेचर ग्रेडियंटची काढली, चार्जची काढली, ऍक्सेलरेशनची डायमेन्शन काढू शकतो. ऍक्सेलरेशन हा फॉर्म्युला काय वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी डायमेन्शन फिटच डोक्यात पाहिजे. L1 t⁻1 आत्ताच झाली. आता मगाशी आपण डायमेन्शन्स काढले बघा, पुन्हा डायमेन्शन काढून दाखवलं तुम्हाला मगाशी मी. वेलोसिटी ग्रेडियंटची काय दिलेलं होतं L1 t⁻1 आणि खाली डिस्टन्स L1 आणि L म्हणजे ती डायमेन्शन डोक्यात घ्या. काय होतं 0 m0 t⁻1. इथं -1 आहे बघा, लक्षात ठेवा. इथं प्लस पण चालणार नाही,
इथं काय पाहिजे, इथं -1च पाहिजे. हे कोणासाठी व्हेलॉसिटी ग्रेडियंटची झाली लागायची डायमेन्शन. आता व्हेलॉसिटी L1 t रेज टू -1 टाइम t रेज टू 1, या रेज टू 1 म्हणतो मी, पण वाचताना आपण 1 इन लेंथ m कायच नाही म्हणजे 0 t रेज टू -1 वर गेले -1 -2 डायमेन्शन काय L1 m0 t रेज टू -2 कोणाची ऍक्सेलरेशन. मग आपण फोर्स डायमेन्शन काढू शकतो. फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. मासचं m1 ऍक्सेलरेशन डायमेन्शन आताच काढल्या L1 m0 t रेज टू -2 आणि मग काय आलं तर L1 m1 t रेज टू -2 कोणाचं डायमेन्शन आहे फोर्स. आणि ह्याच्यावरनं आपण त्याचा फॉर्म्युला लिहू शकतो. फॉर्म्युलावरनं डायमेन्शन लिहू शकतो आणि डायमेन्शनवरनं युनिट लिहू शकतो. युनिट कसं आहे आपण लेंथचं युनिट मीटर, मासचं किलोग्रॅम, टाइमचं सेकंद रेज टू -2 म्हणजेच किलोग्रॅम मीटर, मीटर किलोग्रॅम सेकंद रेज टू -2 ला आपण काय स्पेशल नाव दिलेलं आहे न्यूटन. परत प्रेशरची डायमेन्शन काढू शकतो. प्रेशरची डायमेन्शन काढू शकतो. प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. फोर्सची डायमेन्शन आत्ताच तयार आहे L1. परत हळूहळू थोड्या समोरच येणार ऑटोमॅटिक, पाठ करायची गरज नाही. L1 m1 t रेज टू -2 अपॉन एरिया L रेज टू 2. पाठांतर करायची गरज नाही, डोळ्यासमोर चित्र फोटो आला पाहिजे. मग काय आलं हे वर गेल्यानंतर एरिया डायमेन्शन L2 खाली, एरिया म्हणजे लेंथ इनटू ब्रेड, लेंथ पण याल ब्रेड पण याल L2 याल 1 -2 -1 m1 t रेज टू काय -2. म्हणजे प्रेशरचे डायमेन्शन काय -1 इन लेंथ, 1 इन मास, -1 इन -2 इन टाइम. अशा अनेक डायमेन्शन्स आपण काढू शकतो. आणि या पद्धतीने आपण या डायमेन्शन्सचा आज तुम्ही अभ्यास पूर्ण करा. त्याच्या नोट्स मी तुम्हाला आज पाठवतो. आणि मग आपण या डायमेन्शन्सची वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत ती बघणार आहोत. मग आता डायमेन्शन्सची महत्त्वाचं परीक्षेला येतं डायमेन्शनची डेफिनेशन काय आहे. आता उदाहरणार्थ डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. ही कसली क्वांटिटी आहे, फिजिकल आहे. तुम्ही म्हणणार डिराइव्हड आहे, डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज असते ना. द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी are the powers to which fundamental units must be raised in order to obtain the unit. म्हणजे याच्यानुसार आपण परत युनिट ऑब्टेन करू शकतो. युनिट काय लेंथचं मीटर रेज टू -1, मास किलोग्रॅम रेज टू 1, टाइम सेकंड रेज टू -2. मग हेच कसं लिहू शकतो आपण m रेज टू 1 किलोग्रॅम रेज टू 1 s रेज टू -2. आता याचाच अर्थ आपण थोडक्यात लिहितो आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कारण न्यूटन म्हणजे काय बघा किलोग्रॅम रेज टू 1 s रेज टू -2 आणि मीटर रेज टू 1. म्हणजे आता न्यूटन, आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला आलेलं आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन पूर्ण करूनच आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर काढू शकतो ना. आता हे कसं काय आपलं तर यानुसार आलेलं आहे L1 m1 t रेज टू -2. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पावर्स. याचा अर्थ काय माहिती आहे का, त्या न्यूटन पर मीटर. कारण न्यूटन म्हणजे कुणाचा अर्थ एवढ्याचा अर्थ काय न्यूटन आणि ह्याचा काय मीटर स्क्वेअर. द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पावर्स to which fundamental units must be raised in order to obtain unit of given physical quantity. That is called dimensions. Very simple. एकदम सोपं आहे. तुम्ही फक्त रोजचा रोज अभ्यास करा आणि नोट्स पाठवतो त्या लिहून काढा. एनी डाउट्स कॉल मी. ओके, थँक्यू.